आम्हाला सकाळी उठायचा कंटाळा येतो म्हणून आम्ही व्यायाम करत नाही असं अनेक जण म्हणतात. पण आम्हाला सकाळी उठायचा कंटाळा येतो म्हणून मुलांना शाळेत पाठवत नाही असं कुणी आहे का? नाही. मुलांच्या एज्युकेशनवर पैसे खर्च करताना आपण कुठलाही पुढचा मागचा विचार करत नाही. पण ज्यावेळेला आरोग्यावर पैसे खर्च करायचे असतात, पौष्टिक आहार खायचा असतो, फिटनेस सेंटर जॉईन करायचं असतं, जिम जॉईन करायचा असतो किंवा टेस्ट करायचे असतात, त्यावेळेला मात्र तो खर्च करताना आपल्याला जीवावर येतं. आमच्यावर बंधनं नको, आम्हाला खाण्यापिण्यामध्ये एन्जॉय करू द्या, आयुष्य एकदाच मिळतं असं म्हणणारे आपण आपल्या मुलांना शाळेत घालतोच, त्यांना 5-10 प्रकारचे क्लासेस लावतो, दिवसभर त्यांना अभ्यासामध्ये गुंतवतो. पण आपण हे त्यांच्यावर बंधन लागतो असं आपल्याला कधी वाटतं का? किंवा आपण त्यांचं बालपण हिरावून घेतोय, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतोय असं आपल्याला कधीतरी वाटतं का? तुम्हाला मुद्दा कळतोय मला काय सांगायचंय? एज्युकेशन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्या मागे लागणारा वेळ, काळ, पैसा हे आपल्याला फार मोठं किंवा फार काही कॉम्प्रोमाइज किंवा फार काही त्याग केल्यासारखं वाटत नाही. उलट आपण जितकी मेहनत घेऊ तितकं आपल्याला एक मोठं अचिव्हमेंट काही वर्षानंतर मिळणार आहे हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आजची मेहनत आपल्याला इन्व्हेस्टमेंटसारखी वाटत असते. तसंच आरोग्याचं आहे. आरोग्य ज्या वेळेला आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होऊन जाईल ना, त्यावेळेला मग आरोग्याच्या भोवती लागणारे सगळे बदल, वेळेत उठणे, पौष्टिक आहार घेणे, रेग्युलर व्यायाम करणे, रेग्युलर चेकअप करणे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्रासदायक किंवा बंधनकारक वाटणार नाहीत. त्या आपल्याला अत्यावश्यक ज्या वेळेला वाटतील त्यावेळेला आपण ते करण्याचे कारणं शोधणार नाही आणि न करण्याचे एक्सक्युजेससुद्धा देणार नाहीत. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, आपल्या सवयींमध्ये आहे. आपल्याला चांगल्या सवयी लावा, रेग्युलर व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या, वेळेत झोपा, वेळेत उठा, रेग्युलर चेकअप करा, गरज पडल्यास डॉक्टरचा, एक्सपर्टचा सल्ला घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.